स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनूच्या विरोधात असलेला वकील म्हणतो की अत्यंत वाईट विकृतीचा माणूस आहे हा. त्यातच शांतनूची वकील उभी राहते आणि म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, माझे क्लायंट शांतनू सूर्यवंशी यांचा गुन्हा अजून स्पष्ट झालेला नाही आहे. सरकारी वकील त्यांना अजून गुन्हेगार म्हणू शकत नाही. जजसाहेब म्हणतात की ऑब्जेक्शन सस्टेन. मिस्टर काळोखे, यापुढे तुम्ही काळजी घ्या. शांतनूच्या विरोधात असलेला वकील म्हणतो, शांतनू सूर्यवंशी यांनी एक्स्ट्रा लेक्चर आहे असं म्हणून कॉलेजमध्ये मुलींना बोलवलं आणि स्वतःच्या एका माणसामार्फत त्यांना हॉटेलमध्ये पाठवणं आणि तिकडे ज्या काही गोष्टी झाल्या त्यामुळे त्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालंय. त्यापैकी एक मुलगी सोनाली, हिने स्वतःहून पोलिसांकडे स्टेटमेंट दिलंय आणि ते स्टेटमेंट मी आता कोर्टापुढे सादर करतोय. वकील सोनालीचं स्टेटमेंट जजसाहेबांना दाखवतात आणि म्हणतात, स्टेटमेंटमध्ये आरोपी शांतनू यांचं नाव स्पष्टपणे दिलेलं आहे. अर्थासाठी मुलींची फसवणूक करणारा, त्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या माणसाला जराही लाज वाटत नाही. त्या मुलींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धाडस करून त्यांची सुटका करून घेतली. अशा आणखी कितीतरी मुलींच्या बाबतीत ह्या घटना घडलेल्या आहेत. संशयित आरोपीचा हा गुन्हा आत्ता उघड झालेला असला तरीही त्यांनी असेच काही गुन्हे केले नसतील हे कशावरून? काळे धंदे करण्याचं त्यांचं रॅकेट असेल हे कशावरून? शांतनूला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यात अगदी पाणी असतं. शांतनूची वकील उभी राहते आणि म्हणते की युअर ऑनर, सरकारी वकील पुन्हा चुकीचं बोलताय. यापूर्वी काय घडलं किंवा काय घडलं नाही याचा ह्या केसशी काहीच संबंध नाही आहे. तर विरोधी वकील म्हणतो की संबंध आहे युअर ऑनर, आणि तेच मी आता सिद्ध करणार आहे. सभ्यपणाचा मुखवटा घालून वावरणारा हा माणूस अट्टल गुन्हेगार आहे. अतिशय नीच, लबाड आणि स्वार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित संस्थेत हा माणूस असले उद्योग करतो, यावरूनच कळतंय की हा माणूस काय कॅरेक्टरचा आहे. पल्लवीलाही हे बोलणं सहन होत नसतं. पल्लवी उठायला जाणार तेवढ्यात प्रभाकर सर तिला खाली बसवतात. विरोधी वकील म्हणतात की अशा या गुन्हेगाराला समाजात वावरू देणं हे अतिशय धोक्याचं आहे माय लॉर्ड. त्याने कॉलेजमधल्या मुलींना त्रास दिला. उद्या याच्यामुळे समाजातील आया बहिणी या सुखरूप राहू शकत नाही. त्याच्या विरोधात अनेक पुरावे गोळा करायचेत, उघड करायचेत. त्याला घाबरून एक मुलगी गायब झाली आहे, तिला शोधायचे. म्हणून युअर ऑनर, आरोपीचा जामीन हा फेटाळण्यात यावा. त्याची कसून चौकशी करण्यासाठी याला पोलीस कस्टडी देण्यात यावी. विनंती मी माननीय कोर्टाला करतो. असं बोलून तो वकील खाली बसून घेतो. वकील मॅडम उभ्या राहतात आणि म्हणतात की युअर ऑनर, असं म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला. माझे क्लायंट शांतनू सूर्यवंशी सच्चे असल्यामुळे दरवेळी सर्वांसमोर येतात. आधीच्या सूर्यवंशी संस्थेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुद्धा ते कोणालाच घाबरले नाहीत. त्यावेळीसुद्धा ते कॉलेजमध्येच होते, कुठेही पळून गेलेले नव्हते. कुठलाही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे माझे क्लायंट मिस्टर शांतनू सूर्यवंशी यांचा जामीन मंजूर व्हावा म्हणून मी कोर्टाला आदेश करते. साहेब त्यांचा अंतिम निर्णय सांगतात. ह्या मुली जेव्हा कॉलेजमध्ये आल्या तेव्हा शांतनू सूर्यवंशी हे कॉलेजमध्येच होते आणि हे आता स्पष्ट झालं आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे, त्यामुळे अजून तपासाची आवश्यकता आहे. म्हणूनच आरोपीचा जामिनाचा अर्ज हा फेटाळण्यात येतोय. ऐकून शांतनू, प्रभाकर सर आणि पल्लवीला मोठा धक्का बसतो. तर विनायकच्या अगदी मनासारखं झालेलं असतं. पुढं बोलूनच कोर्ट संपतं. शांतनू खूप रडत असतो. पल्लवी लगेच शांतनूजवळ जाते. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, आज जरी जामीन मिळाला नसला तरी तुम्ही काळजी करू नका. मी निर्दोषच आहात आणि कोर्टाच्या पुढच्या सुनावणीमध्ये हे नक्कीच सिद्ध होईल. त्यासाठी अगदी जीवाचं रान करेल. तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून सोडवून सन्मानाने घरी घेऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे शांतनू, हा आपल्यासाठी कसोटीचा काळ आहे. तुम्ही प्लीज निराश होऊ नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. शांतनू म्हणतो की काहीच होप्स नाही, आता सगळं संपलं. नाही सुटणार मी आता ह्या केसमधून. सुद्धा खोटे स्वप्न बघू नकोस पल्लवी, घरी जा. पल्लवी म्हणत असते की शांतनू, असं काहीच होणार नाही. तुम्ही प्लीज असं बोलू नका. त्यावर शांतनू काहीही न बोलता पोलीस शांतनूला तिथून घेऊन जातात. विनायक मात्र हसत असतो. तर इकडे विनायक वकील मॅडमला म्हणत असतो की शांतनूला आज बेल मिळेल असं वाटत होतं आम्हाला. बेल तर रिजेक्ट झाली आहे. तुम्ही काहीतरी करायला हवं होतं ना. म्हणजे शांतनू निर्दोष आहे हे तुम्हालाही माहीत होतं.
पल्लवी सांगते की मॅम, शांतनूंविरोधात त्यांच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही आहे. ते फक्त तिथं हजर होते एवढ्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. मग तरीही आपल्याला जामीन का नाही मिळाला मॅडम? शांतनूच्या मनावर किती परिणाम झाला हे तुम्हीही बघितलं असेलच ना? प्रदीप विचारतो की मॅडम, आता पुढची प्रोसिजर काय आहे? जे शांतनूला वाचवण्यासाठी तुम्ही आता काय काय करणार आहात? वर वकील मॅडम म्हणतात की मला कळतोय तुमच्या सर्वांचा कन्सर्न, परंतु त्यांच्यावरचा गुन्हा हा गंभीर आहे. त्यात त्या मुलींनी शांतनूचं नाव घेतलंय, त्यामुळं आपली केस अजूनच वीक आहे. त्यात त्या 2 मुलींच्या स्टेटमेंटचाही घोळा आहे. म्हणजे मला कल्पना होती की जामीन मिळणं कठीण आहे, पण तुम्ही काहीच काळजी करू नका, मी त्यांना या केसमधून सुखरूप सोडवेल. एवढ्यातच एक मुलगी तिथे येते आणि म्हणते की हॅलो साळवे मॅम, माझ्या पहिल्या केसची हिअरिंग सुरू होतीये, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. दीपाली आशीर्वाद घेते तेव्हा वकील मॅडम म्हणतात की यशस्वी हो आणि कधीच विसरू नको, सत्यमेव जयते. दीपाली म्हणते की हो मॅम, थँक्यू. नेहमी सत्याच्या बाजूने लढायचं हे मी तुमच्याकडूनच शिकली आहे आणि आता तुमचाच आदर्श ठेवून मी ही केस लढणार आहे. दीपाली पल्लवीला म्हणते की तुमचीसुद्धा केस मॅडमकडेच असेल ना, तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. माझी खात्री आहे की मॅडम तुम्हाला नक्की न्याय मिळवून देतील. आणि मग ती दीपाली तिथून निघून जाते. तिच्या त्या बोलण्यावरून पल्लवी, प्रभाकर सर आणि प्रदीपला देखील वकील मॅडमवर विश्वास होतो. पल्लवी वकील मॅडमला विचारते की शांतनूच्या डोक्याला जखम झाली आहे, आपल्याला डॉक्टरांची मदत मिळू शकते का? त्यावर वकील मॅडम म्हणतात की त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये ट्रीटमेंट होईलच. हे बघ, तुला जर असं काही वाटत असेल तर आपण स्वतः जाऊन बघूयात. पल्लवी प्रभाकर सरांना म्हणते की बाबा, मी आत्ता घरी येत नाही आणि अजूनही बाकीच्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे मला, येते मी, असं म्हणून पल्लवी वकील मॅडमसोबत निघून जाते. इकडे गाडीमध्ये विनायक त्याच्या माणसाला पैसे देतो आणि म्हणतो की चांगलं काम केलंस हा, पडलं मला, ठरलं होतं त्यापेक्षा जरा जास्तच राडा घातला कॉलेजमध्ये आणि दगडसुद्धा एकदम परफेक्ट बसलाय. शांतनूची तर चांगलीच बदनामी झाली आहे, मीडियामध्ये सुद्धा चर्चा होईल आता. त्याचा जामीन तर रिजेक्ट झालाच आहे, आता सगळ्या होप सोडून देईल तो. विनायक त्या माणसाला पुन्हा पैसे देतो आणि म्हणतो की आईश कर आणि मित्रांना पार्टी दे तुझ्या. वर तो माणूस म्हणतो की थँक्यू साहेब, आणि जर तुम्हाला अजून काही मदत लागली तर नक्की सांगा. विनायक मनात म्हणतो की शेवटपर्यंत स्वस्थ बसायचं नाहीये, आत्ता तर कुठे खेळाला मजा यायला लागली आहे. इकडे जेलमध्ये शांतनू बसलेला असतो आणि दिवसभरामध्ये घडलेला सगळा प्रकार त्याला आठवत असतो. कशा प्रकारे लोकांनी त्याच्याबद्दल अपशब्द काढले, त्याच्यावर दगडफेक केली आणि कोर्टामध्ये त्याची बेल रिजेक्ट झाली. या सर्व गोष्टी आठवून शांतनू अगदी अस्वस्थ झालेला असतो. थोड्यातच पल्लवी पोलीस स्टेशनमध्ये येते. शांतनूची अवस्था बघते आणि हवालदाराला विचारते की हा काय प्रकारे, त्यांच्या डोक्याला लागले तुम्हाला माहिती आहे ना? अजूनही मी लावलेली पट्टी तशीच आहे, साधं ड्रेसिंग तर काय, औषधसुद्धा लावलेलं नाही आहे. अहो, माणुसकीच्या नात्याने तरी लक्ष द्या त्यांच्याकडे. वकील मॅडम विचारतात की साहेब कुठे आहे तुमचे, मला बोलायचे त्यांच्याशी. त्यातच इन्स्पेक्टर तिथे येतात. मॅडम विचारतात की हे सगळं काय चाललंय साहेब? माझे क्लायंट जखमी आहे, त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे आणि तो त्यांचा बेसिक अधिकार आहे, तुम्ही तो नाही हिरावून घेऊ शकत. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तसं सांगा, नाही तर मी कोर्टात तक्रार करेल. पल्लवी म्हणते की सर, आम्ही आधीच खूप त्रास सहन करतोय, निदान अशा अवस्थेत तरी त्यांना मदत करा, प्लीज त्यांच्याकडे असं दुर्लक्ष करू नका. इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, पाटील जाऊन त्यांना मलमपट्टी करा. हवालदार फर्स्ट एड किट घेऊन शांतनूजवळ जातो. शांतनू दिवसभरांच्याच विचारामध्ये असतो. हवालदार जेव्हा शांतनूजवळ येतो तेव्हा शांतनू म्हणतो की मारू नका मला, तो खूप घाबरलेला असतो. पल्लवी आतमध्ये जाते आणि म्हणते की नाही शांतनू, नाही, ते तुम्हाला काहीच करणार नाही. की शांतनू, तुम्ही शांत व्हा, ते काहीच करत नाही, ते फक्त औषध लावताय. शांतनू, अहो एवढं नका घाबरू, कोणीच तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही निर्दोष आहात, यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे. शांतनू म्हणतो की नाही पल्लवी, संपलंय सगळं, त्याचाच माझ्यावर विश्वास नाही आहे आणि कोणीच मला निर्दोष समजत नाही आहे. सगळ्यांचा किती राग आहे माझ्यावर, बघितलंस ना तू, कसा तो दगड फिरकवला माझ्यावर. सगळं काय होतंय पल्लवी, मी कसं फेस करू हे सर्व? सगळं संपलं पल्लवी, असं म्हणून शांतनू ढसाढस रडत असतो. पल्लवी शांतनूला म्हणते की शांतनू, काहीच संपलेलं नाही, बघा माझ्याकडे काहीही संपलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. मी आणि साळवे मॅडम प्रयत्न करतोय. आज जरी तुम्हाला जामीन मिळाला नसला तर ह्या केसमधून मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करेल. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काहीही झालेलं नाही आहे.
तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. पल्लवीचं बोलणं ऐकून शांतनू शांत होतो आणि मग पल्लवी शांतनूची मलमपट्टी करते. औषध लावत असताना ती शांतनूला म्हणते की शांतनू, अहो तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. आता तुम्हीच माझं ऐकत नाहीये म्हटल्यावर मी आईंना काय उत्तर देऊ? शांतनू पल्लवीला विचारतो की आई कशी आहे? पल्लवी सांगते की आई ठीक आहेत. पल्लवी शांतनूला औषध लावून त्यावर ड्रेसिंगही करते. शांतनू पल्लवीला म्हणतो की काळजी घे हा माझ्या आईची, म्हणजे तू जर घरात नसली तर ती बाई माझ्या आईच्या जवळ फिरकायला सुद्धा नकोय मला. पल्लवी म्हणते की शांतनू आई ठीक आहेत, आम्ही सगळे मिळून त्यांची काळजी घेतोय. सिस्टरही असतात तिथे आणि घरातलं कोणी ना कोणी असतंच. मी आता या सगळ्याचा विचार करू नका आणि स्वतःला जपा. लवकरात लवकर तुम्हाला इथून बाहेर काढणार आहे. पल्लवीच्या बोलण्याने शांतनूला देखील दिलासा मिळतो. तर इकडे घरामध्ये देखील सर्वजण टेन्शनमध्ये असतात. गीता म्हणते की आई काय झालं असेल ग तिकडे? दादा सुटला असेल ना? ती म्हणते की बाबांना सुद्धा कधीपासून फोन करते, ते उचलतच नाहीये. त्यातच प्रभाकर सर, प्रदीप आणि विनायक तिथे येतात. गीता विचारते की बाबा ब्रो कुठे आहे, सोडलं का त्याला? विभावरी म्हणते की अहो मी मगाशी बातम्यांमध्ये बघितलं की शांतनूवर कोणीतरी दगड मारला. का आहे तो आता? हे देखील तिथे आलेली असते. नाईक सांगतो की 1 मिनिट, न्यूज फारशी पॉझिटिव्ह नाही आहे. शांतनूचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस त्याला पोलीस कस्टडीमध्येच राहावं लागणार आहे. ती आई मनात विचार करते की जामीन नाकारला कसा काय? ह्या वकिलींबाईंनी केलं काय मग? वरी म्हणते की असं कसं, आपल्या वकिलांनी आपली बाजू मांडलीच असेल ना? सर म्हणतात की हो विभा, पण शांतनू निर्दोष असल्यातले कुठलेच पुरावे बाहेर आले नाही. नाईक म्हणतो की वकिलांचं असं म्हणणं आहे जरी जामीन फेटाळला गेला असला तरी त्या नक्की प्रयत्न करणार आहे आणि आपला शांतनूही सुटेल. सर म्हणतात की ॲक्च्युली काय घडलंय हे फक्त त्या मुलींनाच माहिती आहे. आता त्या मुलीच या संपूर्ण प्रकरणामध्ये साक्षीदार आहेत. म्हणतो की हो ना, आणि आतापर्यंत फक्त एकच मुलगी साक्ष देण्यासाठी आली आहे, बाकीच्यांचा तर पत्ताच नाही आहे. ना विचारते की पल्लवी कुठे आहे? सर म्हणतात की नाही मेघना, ती वकिलांबरोबर गेली आहे. बिचारी एकटीच लढतीये, तशी पण ती स्वस्त बसणार नाहीये. त्याही मनात म्हणत असते की अच्छा, म्हणजे पल्लवी शांतनूसाठी धडपड करायला गेलेली असणार. पल्लवीला मदत करण्याची ही सुवर्ण संधी सोडता कामा नये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मोठी आई एका माणसाला विचारते की ह्या प्रकरणात आणखी एक मुलगी होती ना, मला तिला भेटायचंय. माणूस विनायकला फोन करतो. तो म्हणतो की मोठ्या मॅडम. त्यावर विनायक म्हणतो की त्यांचं काय? तेव्हा तो माणूस सांगतो की मोठ्या मॅडमला पूजाला भेटायचं होतं, की तिला त्यांच्याबरोबर पाठवून दिलंय. ऐकून विनायकला मोठा धक्का बसतो. तर वकील मॅडम पूजासोबत बोलत असतात. ते पूजाला म्हणतात की पूजा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तुला मी यातून सुखरूप बाहेर काढेल, पण तू न घाबरता सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. पूजा रडायला लागते. ती सगळं काही सांगणारच असते. पल्लवी देखील तिला दिलासा देत असते. तेवढ्यातच विनायक तिथे येतो आणि म्हणतो की पूजा रिलॅक्स. तेव्हा पल्लवी संशयाने विनायकला विचारते की दादा तुम्ही इथे? तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते जिता जोशी, निलेश नाफाडे, सुनीता सारंगकर, अर्जुन खाडे, सीमा देशपांडे, किशोर मुकादम, तुकाराम पवार, वंदना तांबडे, मीना वैद्य, सेन तांबे, अनिल लाहोटी, बीना परांजपे, अपर्णा मायेकर, कुंद कुलकर्णी, दत्ता काळे, रवींद्र वायकोळे, शुभांगी सावंत, जेता घंगाव, बीना परांजपे, यशोदा शेट्टी, आकाश जाधव, पूनम कुलकर्णी, गिरिजा तोरडे, मधुकर मोत्राचे, सुशांत जगनम, शांता गव्हाणे, उज्ज्वला वाडकर, अविनाश गर्जे, शीतल, विद्या बागल, अनिता खांडेकर, ज्ञानू सावंत, गीता आर, गीता चंदेर, मुकुंद कुलकर्णी, पुष्पा कुबल, अनघा, अर्चना रामाणी, प्रमिला मोहिते, बाबासाहेब खाल्डे, यशोदा शेट्टी, चंद्रशेखर भातवाडेकर, रेश्मा भगत, धनश्री देशमाने. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप